नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज तुम्हाला मी माझ्या पुतण्याची म्हणजे समित सराफची अतिशय आवडती डिश दाखवणार आहे. समितच नाही तर आमच्या घरातल्या सगळ्या मुलांना अतिशय आवडतं ते म्हणजे कोलंबीचं लोणचं. अक्षरशः त्यांना सांगावं लागतं, अरे हे लोणचं आहे, लोणच्यासारखं खा. ते भातासारखं आणि भाजीसारखं खाल्लं जातं. एकदा का ते लोणचं केलं, टिकाऊ सांगण्यात काही पॉईंटच नाही, कारण केलं की ते कधी टिकतच नाही. केलं बरोबर 1-2 दिवसात ते डेफिनेटली संपतं. तर सिम्पल साधी रेसिपी आहे. ही रेसिपी मी शिकले आमच्या मम्मी म्हणजे सचिन पिळगावकरांच्या आईकडनं, किशोरीताई पिळगावकरांकडनं. अतिशय सुंदर लागणारं चमचमीत टेस्टी कोलंबीचं लोणचं. कोलंबीच्या लोणच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. अतिशय सोपं सिम्पल रेसिपी आहे ही. ऑब्व्हियसली पहिल्यांदा आपल्याला घ्यायची कोलंबी. तर ही कोलंबी मी छान धुवून त्याचे दोरे काढून त्याचं पाणी काढून घेतली आहे. त्याला जास्त अजिबात पाणी असता कामा नये. त्याचबरोबर आपण घेतलं आहे हळद, तिखट, मीठ. लोणच्यामध्ये मी लोणच्याचा मसाला घालत नाही, त्यामुळे लाल तिखटच घालायचं असतं. तर हा माझं काश्मीरी लाल तिखट आहे. जे काही तुमच्याकडे तुमचं घरात तुम्ही तिखट वापरत असाल ते घेतलं तरी हरकत नाही. हे मी 2.5 टेबलस्पून घेतलं आहे. हळद, तिखट, मीठ, 1 टीस्पून मेथी, 1.5 टेबलस्पून 1.5 ते 2 टेबलस्पून हिंग, कारण याला हिंग जरा जास्त घ्यायचं आहे आपल्याला. 1 टीस्पून राई, त्याचबरोबर 2 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट आणि 1 ते 2 टेबलस्पून व्हिनेगर. तर सर्वप्रथम आपण कोलंबीला हळद, तिखट, मीठ आणि आलं लसणाची पेस्ट लावूया आणि थोडा वेळ मॅरिनेट करूया. सर्वप्रथम आपण ह्या कोलंबीला मीठ जरा थोडं जास्त घालावं, कारण ते लोणचं आहे शेवटी. हळद, आणि तिखट. आता तिखट ती म्हटलं तसं मी हे 2.5 टेबलस्पून तिखट घेतलं आहे. जितकं तिखट तुम्हाला आवडतं त्या प्रमाणात तुम्ही घ्या. मी हे एवढं तिखट ह्याला वापरणार आहे. आता आपण त्याला लावूया थोडी आलं लसणाची पेस्ट. ही 2 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट आहे. आता हे सगळं ह्याला छान लागलं आहे. कोलंबीच्या लोणच्यासाठी कधीच खूप मोठी कोलंबी नाही घ्यायची, फार छोटीही नाही घ्यायची, मीडियम साईज कोलंबी घ्यावी. आता हे सगळं लागलं आहे. आता हे आपण मॅरिनेट करूया 15 ते 20 मिनटासाठी. सर्वप्रथम आपण तेल घालूया. आता ऑब्व्हियसली हे लोणचं असल्यामुळे आपल्याला जरा तेल जास्त घालावं लागणार आहे याला. साधारणतः आता ही आपण धरूया 2 वाटे कोलंबी आहे, म्हणजे प्रॉबेबली ती असेल अर्धा किलोपेक्षा थोडी जास्त. तर 1 मोठी वाटी तेल त्याला लागतंच, कारण आपण ह्याच्यामध्ये थेंबरसुद्धा पाणी घालत नाही, म्हणून ते तेलातच ती कोलंबी होते. आपण आता तेल घातलं आहे, ते जरा चांगलं तापू देऊया. सर्वप्रथम आपण घालूया 1 चमचा मेथी. आता घालूया राई, राई चांगली तडतडू द्यावी, ती फुटली पाहिजे. नाहीतर ना लोणचं याच्यामध्ये खोबरं किंवा दुसरं काही नाही आहे, तर ती राई नीट फुटली नाही ना तर ती कडवट लागते दातात आल्यावरती. म्हणून राई व्यवस्थित फुटू द्यावी. आता चांगली फुटली आहे ती राई. आता आपण त्याच्यात घालूया हिंग, हळद. आपण कोलंबीला लावली आहे तरीसुद्धा थोडीशी फोडणीत रंगासाठी मी हळद घालते. आता आपण त्याच्यावरती घालूया कोलंबी.
मला अनिकेतनी एक ट्रिक शिकवली आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण कोलंबी बनवतो ना, ती ना अति उकळू द्यायची नाही. एक तर कोलंबी खूप पटकन शिजते, ती जर अति उकळली ना तर ती वातड होते. त्याच्यामुळे त्याची ट्रिक अशी आहे की ती फार उकळायची नाही. कोलंबीचे करी करताना किंवा कुठलीही कोलंबीची डिश करताना ना ऑलवेज रिमेंबर, कारण ती अतिशय सॉफ्ट लागली पाहिजे. ती गोल झाली की ती शिजलेलीच असते. हां, काहीही नाही याला. किती सोपं मस्त अमेझिंग डिश आहे ना ही. बरेच लोक ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ पण घालतात, बट आय हॅव डिस्कवर्ड की व्हिनिगर घातलेल्याची टेस्ट छान लागते. आता व्हिनिगर पण ना मला असं वाटतं वेगवेगळ्या रेसिपीत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिनिगर वापरले जावेत. मी हा जो व्हिनिगर घेतला आहे हा स्पेशली गोव्याहून मी आणला आहे. हा कोकोनट व्हिनिगर आहे. तुम्ही नॉर्मल कुठलाही व्हिनिगर वापरलात तरी चालेल, अगदी चिंचेचा कोळ वापरलात तरी चालेल, पण कोकोनट व्हिनिगरनी टेस्ट जरा छान येते. आता हे छान सगळं एकत्र झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण घालूया व्हिनिगर. दॅट्स इट. झालं आपलं कोलंबीचं लोणचं तयार. तर तयार आहे आपलं कोलंबीचं लोणचं. तुम्ही बघितलं ना किती फटफट होतं ते. गोष्टी पण फार कमी लागतात त्याला आणि लागतं ऑसम, अप्रतिम लागतं. आता हे कोलंबीचं लोणचं तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता. हे कोलंबीचं लोणचं आमच्या घरी सगळ्यांना सर्वात आवडतं ते म्हणजे ह्या पावांबरोबर. तर हे पाव कसे करायचे हेही मी तुम्हाला शिकवलं आहे. इकडे जे आय बटन पॉपअप होईल त्याला क्लिक करा, त्याच्यावरती जी लिंक येईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही बघा मुंबईचा वडापाव ही जी माझी रेसिपी आहे त्याच्यामध्ये पाव कसे करायचे हेही मी तुम्हाला शिकवलं आहे. तुम्हाला सांगते आपण जे घरी पाव बनवतो ते इतके अप्रतिम आणि अमेझिंग सॉफ्ट होतात ना. मस्त घरी बनवलेल्या गरम गरम पावाबरोबर हे कोलंबीचं लोणचं खा आणि बघत रहा निवेदिता सराफ रेसिपीज.